आज आपण अँगल अँड मेजरमेंटचा काय करणार आहे तर एक्सरसाइज करणार आहे. ओके, आपण सर्व पॉइंट काय केलेले कंप्लीट केलेले आहेत. आता त्याच्यावरची जी काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण बघतोय. तर एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे. त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन पार्ट आहेत. तर ए पार्ट आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे. आता आपल्याला बी पार्ट काय करायचं पाहायचं आहे. तर ड्रॉ द अँगल्स, काय क्वेश्चन, draw the angles of the following measure and determine their quadrant. तर आपल्याला काय करायचंय अँगल ड्रॉ करायचा आहे आणि तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हे काय करायचंय सांगायचं. तर फर्स्टली इन डिग्री -140 डिग्री. ओके, देन आन्सर -140 डिग्री. फर्स्टली ड्रॉ x axis and y axis. This is y axis, this is x axis. Okay, this is origin. O means origin. आता जो काय अँगल आहे, ओके, तर ही त्याच्या आपण टर्मिनल आर असं काय करायचं सपोज करायचं. सपोज द टर्मिनल आर कोणते असणार आहे तर ओरिजिन पासून जे काही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे त्याला आपण काय म्हणायचं तर टर्मिनल आर्म असं काय करायचं तर समजायचं. तर आपलं बघा अँगल्स मायनस आहे. जर अँगल मायनस असेल तर त्याचं डायरेक्शन ते डायरेक्शन क्लॉकवाईज असणार की अँटी क्लॉकवाईज. ज्यावेळी डायरेक्शन काय असतं अँटी क्लॉकवाईज असतं म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असतं त्यावेळी अँगल पॉझिटिव्ह असतं. आणि जर डायरेक्शन घड्याळाच्या दिशेने असेल तर अँगल काय असतोय निगेटिव्ह असतोय. तर आपल्याला काय करायचं आहे -140 म्हणजे इथपर्यंत जे काय आहे ते किती कंप्लीट होणार आहे 90 कंप्लीट होणार आहे. ओके, जर अँगल इथून इथपर्यंत गेला तर किती कंप्लीट होणार आहे +90 आणखी 90 म्हणजे टोटल किती झालं 180 झालं. पण आपल्याला किती हवं आहे फक्त किती पाहिजे तर 140 अंश पाहिजे. तर 180 आपल्याला नको आहे. म्हणजे काय करणार जो काय अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे समथिंग दिस. ओके, इथपर्यंत आहे. तर इथं आपण काय म्हणू शकतो तर फॉर एक्झाम्पल्स ए घेतली तर आपली ही इनिशियल आर्म असणार आहे. ओके, OX काय असणार आहे तर इनिशियल आर्म. ही जी आपल्याला असणार आहे त्याला आपण टर्मिनल काय म्हणतो तर आपण टर्मिनल आर्म असं म्हणतो. आता ही जर टर्मिनल OA ही जर टर्मिनल आर्म असेल तर डायरेक्शन बघा डायरेक्शन कसं आहे अँटी क्लॉकवाईज आहे क्लॉकवाईज तर क्लॉकवाईज डायरेक्शन. त्यामुळे हा जो अँगल तयार होणार आहे तो मायनस किती असणार आहे तर -140. मग त्याची टर्मिनल रे ज्या क्वाड्रंट मध्ये असेल तो त्या क्वाड्रंट मधला तो अँगल असणार. याला आपण फर्स्ट क्वाड्रंट असं म्हणतो. फर्स्ट क्वाड्रंट हे जे आहे याला आपण सेकंड क्वाड्रंट असं म्हणतोय. हे जे आहे आपलं थर्ड क्वाड्रंट आहे. हे जे आहे ते आपलं काय फोर्थ क्वाड्रंट. अँगल आपला कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे तर अँगल आपला थर्ड क्वाड्रंट मध्ये आलेला आहे. हे कसं लिहायचं आपण सिन्स द टर्मिनल आर्म याचा आन्सर आपल्याला लिहायचं आहे सिन्स द टर्मिनल आर्म. कोणती टर्मिनल आर्म आहे OA. टर्मिनल आर्म OA lies in which quadrant? Third quadrant. Terminal arm AB lies in the third quadrant. Lies in the third quadrant. Lies in the third quadrant. Okay, जर थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर आपण काय म्हणू शकतो therefore the angle is which quadrant? Third quadrant. Okay, to have 3 marks. Actually हे 2 marks ला एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं. अँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याचं एक्सप्रेशन सांगायचं आहे कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल. तर आपण सपोज आणखी काही एक्झाम्पल्स काय करत ते बघूया.
तर नेक्स्ट एक्झाम्पल्स आपल्याला काय करायचं पाहायचं. सेकंड एक्झाम्पल्स आहे 250 डिग्री. 250 डिग्री हा पॉझिटिव्ह अँगल आहे, त्यामुळे तो त्याचं जे काय डायरेक्शन आहे ते डायरेक्शन कसं असणार आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असणार आहे. जे आपण सॉल्व्ह करू शकतोय. तर फर्स्ट आपण इथे काय करू शकतो, अँगल टाकू शकतोय. आपलं y ऍक्सिस आहे, हे जे आहे ते x ऍक्सिस आहे. दिस इज ओरिजिन ऑफ पॉइंट. आता डायरेक्शन किती कंप्लीट झाले बघा. तर 250 डिग्री ज्यावेळी काय असणार, x ऍक्सिस y ऍक्सिस परपेंडिक्युलर असेल त्यावेळी किती डिग्री, 90 डिग्री. हे 90 डिग्री 180 पेक्षा जास्त आहे. पर्यंत घेतला आपण 90 डिग्री, म्हणजे इथून इथपर्यंत येण्यासाठी त्याला किती डिग्री कंप्लीट होणार आहे, तर 270 डिग्री कंप्लीट होणार आहे. बट हियर अँगल इज 250 डिग्री, म्हणजे 250 आहे. म्हणजे हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल, तर तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये येणार. आपण काय करूया, तर अँगल ड्रॉ करूया. समथिंग म्हणजे 180 आणि 70, म्हणजे हे जे काही डिस्टन्स आहे एवढं हे किती अंशाचं असणार आहे, 70 अंशाचं असणार आहे. हा टोटल अँगल जो रोटेट झाला कितीचा असणार आहे, तर 250 डिग्रीचा असणार. किती असणार आहे, 250 डिग्री. आता याच्यामध्ये आपण PO जर ओरिजिन म्हणलं आपण, तर याला आपण B म्हणू. OB ही काय झालेलं आहे, तर टर्मिनल आर्क झालेलं. इनिशियल आर्क कोणती असणार आहे, तर OX असणार आहे. तुम्हाला समजला असेल क्वेश्चन. काय करायचं, तर हा जे काही क्वाड्रंट आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, हे क्वाड्रंट तुम्ही काय केलेलं आहे, 9th स्टँडर्डला 10th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. तर इथून एक क्वाड्रंट कंप्लीट केलं त्या अँगलनं की 90 डिग्री होतं. दोन क्वाड्रंट कंप्लीट केलं की किती डिग्री होतं, 180. 3 केलं की 270 आणि एक राउंड पूर्ण केला की 360 डिग्री तयार होते. आपला अँगल किती आहे, 250 डिग्री आहे. आता अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट मध्ये. सेम सेंटेन्स सांगायचं, सिन्स द टर्मिनल आर्क, सिन्स द टर्मिनल आर्क, कोणत्या टर्मिनल आर्क, OB lies in which quadrant, lies in third quadrant. Lies in third quadrant. Stop there. Next line ला therefore the angle represented by, काय रिप्रेझेंट करतोय, तर which quadrant, third quadrant मध्ये काय करतोय, तर angle in the third quadrant. Angle is third quadrant. Represented by third quadrant. कोणत्या क्वाड्रंट मध्ये, थर्ड. अशा प्रकारे काय करायचं, तर आपल्याला हे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तर आपण आणखी काही एक्झाम्पल्स बघूया. नेक्स्ट बघूया आपण, ओके, 750 डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पल्स आपल्याकडे x ऍक्सिस y ऍक्सिस ऑलरेडी आहेतच, तर इथेच आपण ड्रॉ करूया नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 3. ओके, आपला x ऍक्सिस आहे, आपल्याकडे y ऍक्सिस आहे. दिस इज ओरिजिन. नेक्स्ट अँगल किती आहे, 750, म्हणजे 750 डिग्री. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. जर आपण ही इनिशियल रेस घेतली, इथपर्यंत किती येणार आहे, 360 अंश येणार. ओके, 360 प्लस 360 दोन राउंड जर कंप्लीट केले तर आन्सर काय येणार आहे बघा. 3 दुनी 6, 602, अक्षराला 1, 6 दुनी 12, 1202, अक्षराला 1, परत 3 दुनी 6, 1, 7, किती येणार आहे, 720 डिग्री. कधी, ज्यावेळी दोन राउंड कंप्लीट करणार आहे त्यावेळी किती येणार आहे, तर 720 येणार.
ओके किती येणार आहे 720 आणि 720 वरती किती डिग्री परत रोटेट करायला पाहिजे 3 डिग्री इथे एक रोटेशन पूर्ण झालं अगेन सेकंड रोटेशन पूर्ण झालं म्हणजे दोन रोटेशन पहिल्या रोटेशन साठी 360 दुसऱ्या रोटेशन साठी 360 असं टोटल किती झालं 720 परत किती रिमेन राहिला 30 रिमेन राहिला यासाठी इथं काय होणार आहे थोडंसं 30 डिग्री अँगल्स ओके इथपर्यंत डिस्टन्स इथून इथपर्यंत जे काही डिस्टन्स आहे ते 30 डिग्री असणार आहे आणि दोन राउंडचं किती असणार आहे 720 असं टोटल मिळून किती डिस्टन्स असणार आहे तर याचं 750 डिग्री असणार किती असणार आहे 750 डिग्री आणि याला आपण काय म्हणतो तर सी म्हणतो बघा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये ही त्याची टर्मिनल इनिशियल रेंज झाली ई ओ सी ही काय सांगितलं तर टर्मिनल काय सांगायचं सिन्स द टर्मिनल आर्म कुठली घेतली आपण ओसी घेतली ओके फक्त इथं आपण चेंजेस करूया ओसी टर्मिनल आर्म ओसी लाइज इन थर्ड क्वाड्रंट या फर्स्ट क्वाड्रंट तर इथं आपण काय म्हणू शकतो तर फर्स्ट quadrant okay the angle represented by which quadrant first quadrant अशा प्रकारे आपण काय करू शकतो तर क्वेश्चन जो काय 1 आहे 1 मध्ये सॉल्व करू शकतो अजून काही एक्झाम्पल्स आपण बघू शकतो नेक्स्ट बघा तर काय सांगितलं गेलेलं आहे 1120 तर एक्झाम्पल्स आपण बघूया 1120 चं ओके नेक्स्ट एक्झाम्पल्स 6 नंबरचं ओके 1120 म्हणजे 1120 डिग्री आपल्याला काय करायचं रिप्रेझेंट करायचं 1120 डिग्री दाखवायचं तर फर्स्ट मी सांगितल्याप्रमाणे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ओके दिस इज वाय ऍक्सिस दिस इज एक्स ऍक्सिस ओके ओरिजिन आता अँगल पॉझिटिव्ह आहे म्हणजे कोणतं डायरेक्शन असणार आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन तर नेक्स्ट लाईनला 1100 किती आहे तर 20 आहे तर आपण किती राउंड कमी होतात बघायचंय तर किती राउंड कंप्लीट होतात हे बघायचंय जर आपण काय केलं 360 पहिला राउंड दुसरा राउंड 360 तिसरा राउंड 360 घेतलं तर किती होणार आहे बघा 3 त्रिक 9 7 त्रिक 18 म्हणजे 900 अधिक 180 जर आपण घेतलं 900 अधिक 180 तर किती होणार आहे 1080 म्हणजे 3 राउंड कंप्लीट झाले ओके 1080 ओके आपल्याला किती पाहिजे तर 1120 पाहिजे आहे त्यामध्ये किती ऍड करणं गरजेचं आहे 40 प्लस 40 डिग्री ऍड केलं तर आन्सर किती येईल बघा 0 ओके 1 म्हणजे 1120 म्हणजे आपल्याकडे किती राउंड कंप्लीट करायला पाहिजे तर 3 राउंड तर आपल्याला हे काय करायचं तुम्ही रब करून घेऊ शकता 3 राउंड प्लस काय करायचं तर 3 राउंड ओके रोटेट करायचं प्लस आपल्याला किती डिग्री करावं लागणार आहे तर 40 डिग्री ह्या आन्सर किती येणार आहे 1120 एवढा आपला आन्सर आहे तर आपण राउंड कंप्लीट करूया फर्स्ट सेकंड आणि थर्ड पूर्ण केलं अजून किती डिग्री आपल्याला 3 राउंड झाले परत किती डिग्री आहे 40 डिग्री आहे ओके समथिंग इथं 40 डिग्री असेल तर हे झालं 1120 डिग्री कंप्लीट झाले जो अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला बघा अँगल ऑब्वियसली फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला इथं जे काय आहे त्याला आपण डी नाव दिले त्यामुळे आन्सर काय होणार आहे सिन्स द टर्मिनल आर्म which are OD is a terminal arm okay lies in which quadrant first quadrant okay the angle is represented by the first quadrant same आता नेक्स्ट आपण काय करूया तर याच्यामध्ये डिफरंट टाइप्सचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सॉल्व करूया बाकीचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करू आता बघा नेक्स्ट -80 डिग्री आहे नेक्स्ट जो आहे
minus 80 degree. Next, which number? 8 number. Minus 80 degree. Look here, minus 80 degree. We step solving this. First we draw. This is y-axis. This is x-axis. O is the origin point. Now, आपल्याला किती डिग्री आहे? मायनस 8. म्हणजे इथे डायरेक्शन कसं असणार आहे? क्लॉकवाइज या अँटी क्लॉकवाइज? तर असणार आहे क्लॉकवाइज. मायनस असले की क्लॉकवाइज. अँगल जर पॉझिटिव्ह असेल तर काय सांगायचं? अँटी क्लॉकवाइज. आता इथे बघा 90 डिग्री कंप्लीट झाले का नाही? म्हणजे तो अँगल असणार. तो अँगल इथे कुठेतरी असणार आहे. समथिंग हाऊ मेनी डिग्री? 80 डिग्री. मायनस 80 डिग्री. हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलेला आहे? फोर्थ क्वाड्रंट. आपण काय सांगू शकतो? Since the terminal R, तर याला आपण OE असं टर्मिनल R म्हणू शकतो. Since therefore since the terminal R, which are the terminal R? OE. OE काय करतं? Lies in which quadrant? Lies in which quadrant? IT means fourth quadrant. Fourth quadrant. आपण काय सांगू शकतोय? The angle represented by therefore म्हणजेच म्हणून 3 dots. Therefore the angle represented by which quadrant? Fourth quadrant. Okay, which quadrant? Fourth quadrant. Okay, हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स ह्याच टाइप मध्ये काय करायचे तर आपल्याला सॉल्व करायचे. सिंपल आहे. 2 मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारला जातोय. ऑब्जेक्टिव्ह साठी पण तुम्हाला डायग्राम दिलेला आहे. हा क्वाड्रंट कोणत्या अँगल मध्ये आहे असे विचारलं जाऊ शकतं. ऑब्जेक्टिव्ह साठी 2 मार्क्स आणि 2 मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह आपल्याकडे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन रेडियन. तर आपल्याला काय करायचं? रेडियन मेजर मध्ये दिलेले अँगल्स कन्वर्ट करायचे. अँगल कशामध्ये दिले गेलेले आहे? तर डिग्री मध्ये अँगल दिले गेलेले आहे. ते रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. त्यासाठी फॉर्म्युला आपण बघितला होता. जर रेडियन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर फॉर्म्युला काय? तर डिग्री into pi by 180. हा आपला काय होता? तर फॉर्म्युला होता. जी काही डिग्री दिली आहे 25 असेल 75 असेल समथिंग into multiply by pi upon 180. Okay, now first how many degree? 85 degree. Then convert in radian. Okay, solution. Firstly, write down how many given here first. Okay, 85 degree. Convert in radian. Do multiplication by degree measure into pi by 180 degree. The next line अपन multiply करें. Therefore, 85 degree is equal to 85 into pi by 180. This is radian. Okay, अपन काय लिहिलेले radian. Divide होत असेल तर divide करा. ओके, इथे कितीने डिवाइड होते? बघा 5 ने डिवाइड होते. तर 5 * 5 ऑर्डर मीडियर 3. ओके, 5 * 5 परत 3 राहिलं तर कितीचा भाग राहणार आहे बघा? 5 * 30 5 * 35 70 राहील. नेक्स्ट लाईनला याला पण 5 ला पण घालवला. 5 * 3 15 परत किती राहिले? 3 36. ओके, म्हणजे आन्सर काय राहायचं? 75 upon 36 radian. Okay, means 85 degree is equal to answer is something. Okay, हे पण ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. सीईटी ला पण अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. 85 degree means how many radians. Okay, नेक्स्ट आपण बघतोय. तर बघा नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला? टू फिक्स. सेकंड
250 degree. Do multiplication. 250 degree is equal to 250 into pi by 180. ओके, याच्यामध्ये तुम्हाला डिवायडेशन आलं पाहिजे. तर सिंपल आहे, 0 ला 0 तुम्ही काय करू शकता, कॅन्सल करू शकता. ओके, जर डिवाइड तुम्हाला करायचं असेल, जर आपण 0 ला 0 ने केलं तर 5 ने डिवाइड होणार नाहीये. त्यासाठी काय करायचं, काळजीपूर्वक काय करायचं, सॉल्व्ह करायचं. आपल्याला पॉइंट मध्ये उत्तर काढायचं नाहीये. ओके, तर बघा इथं पण 5 ने डिवाइड होतो, तर आपण 5 ने काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. 5 5 are 25, 505. Here also आपण 5 ने डिवाइड केलं तर आन्सर किती मिळते, 36. ओके, परत कशाने डिवाइड होते बघा, 2 ने डिवाइड होते. तर परत अगेन आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 250 डिग्री is equal to 50 pi. आपण काय करू शकतो, तर आपण 36 परत 2 ने डिवाइड होते. तर अगेन आपण 2 ने डिवाइड करू शकतो. इथे किती येणार आहे, 25. इथे काय येणार आहे तर सांगा, 18. ओके, तर 250 डिग्री इज इक्वल टू 25 pi divided by 18. Ready? This is final answer. Okay, next example. Third number. Look here, third number, minus 132. Minus 132 degree means this angle same direction clockwise and anti-clockwise. This is clockwise direction. That's why this angle is negative angle. In convert in radian. Solution, first we write down minus 132 degree is equal to minus 132. Next line, therefore minus 132 degree is equal to minus 132 into pi by 180 degree into radian measure. Radian minus 132 degree is equal. आता इथं काय करायचं आहे, जे मायनस आहे हे तुम्ही जरी बाहेर ठेवलं तरी चालेल किंवा इथं जरी घेतलं तरी चालेल. आता इथं काय करायचं आहे, आपल्याला माहिती आहे पूर्ण डिवाइड होतेच. 3 नव्हते का बघा, 3 ची काय टेस्ट आहे, युजिंग द टेस्ट ऑफ 3 द सम ॲडिशन ऑफ ऑल नंबर्स इन 3 डिवायजेबल बाय 3 देन दिस नंबर्स आल्सो डिवाइडेड बाय 3. जर दिलेल्या अंकांच्या बेरजेला 3 भाग जात असेल तर त्याला 3 पण भाग जातो. तर आपल्याला बघा 8 ने 3 ने जाते, 3 ने 5 ने 7, 3 ने जाते, 3 ने भागाले आपण. ओके, बघा 3 चौक 12, परत इथे उरला 3 चौक 12, त्यानंतर इथं 3 सम 18, 68. म्हणजे काय आपला आन्सर जो आहे मायनस साइन मी बाहेर काढतोय. ओके, 44 pi upon 60 degree. तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही डायरेक्टली काय केलं तर 6 ने जरी डिवाइड केलं असतं तरी चाललं असतं असं म्हणू शकताय तुम्ही. तर तुम्ही 6 ने पण डायरेक्टली डिवाइड करू शकताय. फॉर एक्झाम्पल ही स्टेप तुम्ही डायरेक्टली करू शकता, ही स्टेप न करता. इथून पुढचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ऍज अ बेस तुमच्या बेसवरती तुम्ही करू शकताय. फक्त आपल्याला आन्सर काय पाहिजे तर हे आन्सर येणं गरजेचं, हे लक्षात ठेवायचं. ते इथं परत 2 ने डिवाइड होते, 2 आपण डिवाइड करूया. 2 2 जार 4, 2 2 जार 4. ओके, तर अजून तर इथं 4 ने जरी आपण भाग घालवला तरी चालते. 4 ने डायरेक्टली भाग घालूया 2 ने घालवण्यापेक्षा. जर आपण 4 ने घालवला तर 4 1 जार 4, 4 1 जार 4. ओके, 4 1 जार 4, बाकी राहिले 2, 4 5 जार 20, 4 5 जार 20. Then answer is minus 132 degree is equal to minus 11 pi radian divided by 50. Minus 11 pi radian divided by 50. Okay. But the last most important next example. Look here. How many given? 65 degree 30 minutes.
काय दिलेलं आहे तर आपल्याला 65 डिग्री 30 मिनिट दिलेला आहे. आता मिनिटाच डिग्रीमध्ये कन्वर्जन करणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे 60 मिनिटं म्हणजे 1 डिग्री असते. आपण बघितलंय 60 मिनिटं म्हणजे किती डिग्री असते 1 डिग्री. तर ह्याचं आपल्याला मिनिटाचं डिग्रीमध्ये कन्वर्जन किती मिनिटं आहे 30 मिनिटं आहे. 30 मिनिटं म्हणजे काय असणार आहे हाफ डिग्री असणार. मग कोणताही जर नंबर्स दिला जाईल मिनिटमध्ये तो आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचा. जर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला डायरेक्टली काय करा डिवायडेड बाय 60 करा, त्याचं डिग्रीमध्ये कन्वर्जन. आपण सॉल्व्ह करूया नेक्स्ट. फोर्थ नंबर व्हॉट गिवन हियर 65 डिग्री 30 मिनिट. ओके, याचं कन्वर्जन करून घेऊया देन सॉल्व. ओके 65 डिग्री 30 मिनिट हे आपण असं लिहू शकतोय 60 डिग्री प्लस 30 अपॉन 60 डिग्री. ओके, याचं कशामध्ये होतं हा मिनिट मध्ये होतं. सॉरी हा मिनिट मध्ये होतं. त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलं डिग्री. यासाठी त्याला डिवाइड किती केलं डिवाइडेड बाय ओनली 60 ने डिवाइडेड करायचं हे लक्षात घ्यायचं. आता बस बघा 30 एके 30 दुनी 60 ज्याचं काय आहे 60 plus 1 half. 60 plus 1 half. Then do addition first thing and take denominator. Here also do multiplication by 2. दोन मल्टिप्लिकेशन करा, डिनॉमिनेटर सेम करा आणि अँगल किती येतो हे काढणं पहिल्यांदा गरजेचं आहे. तर दोन मल्टिप्लिकेशन केलं 120 प्लस काय होणार आहे 1 डिवाइडेड बाय 2. कसं केलं डायरेक्टली समजलं असेल तुम्हाला. छेद समान केलेला आहे. 2 ना अंशाला छेदाला गुणलं 60 गुणिले 120 आला त्याच्या छेदात 2 आले. इकडे 1 हाफ आहे तसंच मी घेतलेलं. तर आन्सर किती येणार आहे 121 डिवाइडेड बाय 2 डिग्री. ओके, कशात झालं 65 डिग्री 30 मिनिट्स. याचा आन्सर किती आलं 121 डिग्री डिवाइडेड बाय. आता याचं कन्वर्जन करूया. कन्वर्जन 121 डिग्री divided by 2 into 5/1. 5/1 येतो. तर इथे काळजीपूर्वक लक्ष द्या 3 ने डिवाइड होते 3 ने डिवाइड करून टाका. ओके, तर 3 ने डिवाइड होत नाही. या नंबरला कशाने डिवाइड होते बघा 3 ची यूज होत नाही. 2 ने डिवाइड होत नाही. ग्रेटपेसला 2 नाहीये इथे डिवाइड होत नाही. 3 ने पण डिवाइड होत नाहीये हे लक्षात ठेवायचं. 11 ने डिवाइड होते परत इकडे 11 ने डिवाइड होते का नाही होत डिवाइड. मग काय करायचं ऍज इट इज ठेवा. मल्टिप्लिकेशन करा आणि ऍज इट इज ठेवा. न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला सेम नंबर ने डिवाइड करणं गरजेचं आहे. इथे डिवाइड होत असेल तर डिवाइड करा, डिवाइड होत नसेल तर मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आन्सर काय येणार आहे 121 डिवाइडेड बाय 18 360 रेडी. हे आन्सर येणार. कशाचं आन्सर असणार आहे 65 डिग्री 30 मिनिट. 65 डिग्री 30 मिनिटचा आन्सर काय असणार आहे 121 पाय रेडियन डिवाइडेड बाय 360. ओके, थँक्यू.